वेगवेगळ्या स्तराला अजून नमस्कार सर. आज आपल्या इथे सोलापूरमध्ये स्वरांजली मेडिकल बुलेटिन चॅनल्समध्ये नवनीत हॉस्पिटलचे प्रख्यात विशेष छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन तोष्णवाल सर आज आपल्याला मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून कोरोना-19 विषाणूचा संसर्ग रोग या संदर्भात ज्या लोकांच्या मनामध्ये समज आणि गैरसमज आहे, शंका कुशंका आहेत, ते निरसन करण्यासाठी आणि आपल्या सोलापूरकरांना योग्य शास्त्रीय माहिती देण्यासाठी आज इथे डॉक्टर नितीन तोष्णवाल सर आलेले आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. सर, आज आपल्या भारत देशामध्ये, जगामध्ये आणि संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोना-19 विषाणूचा महामारीचा रोग 17 डिसेंबर 2019 पासून जगातून संपूर्ण जगामध्ये हा विषाणूचा फैलाव झालेला आहे. तर माझा पहिला तुम्हाला सर विचारणं आहे की कोरोना विषाणूचा रोग जो आहे तो या जगामध्ये संसर्गजन्य रोग महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेला आहे. तो इतर संसर्ग रोगांपेक्षा तो वेगळा कसा आहे सर? सगळ्यात महत्त्वाचं हा 2019 पासून सुरू झालेला आजार आहे आणि डेफिनेटली इतर व्हायरसेस बऱ्याच वेळा असं एपिडेमिक म्हणून येतात, पण हा जो कोविड जो 19 व्हायरस आहे हा खरोखरच जास्त घातक आहे. आणि आता खरं तर आपण 2021ला आलो आहे, त्यामुळं मीच नाही ॲज अ डॉक्टर म्हणून इवन लोकांपर्यंत लक्षात आलं की केवढा संसर्गजन्य आहे. कारण याचं कारण असं आहे की आपण नेहमी बघतो 1 मीटर डिस्टन्स पाळायला पाहिजे, नाहीतर कोविड होईल. बऱ्याच लाकडी भागावरती किंवा तुम्ही बघा वेगवेगळ्या डोअर्सला किंवा चादरीवरती किंवा कुठं ना कुठं कुठला तरी माणूस जर आत कोविड पॉझिटिव्ह असेल त्यांनी वेगवेगळ्या जागेला टच केलं असेल तर तो दुसऱ्या फॅमिली मेंबर्सना पण ॲफेक्ट करू शकतो. इतकं फास्ट होणारा रोग आहे. म्हणजे घरात असतानाही तो घरातल्या सगळ्यांना बाधित करू शकतो. हे आपण कित्येक फॅमिली सडन सफर झालेत ते बघितलं आहे. त्यामुळं फॅमिली इतकी फास्ट अफेक्ट करणारा हा पहिलाच रोग असेल, त्यामुळं ह्याचा संसर्गजन्य रोगच म्हणता येईल. त्यानंतर आपण हे एक अंदाज लावला होता की उन्हाळ्यात याचं प्रमाण कमी होईल इतर व्हायरससारखं. तसंही झालं नाही. आपण पाहिलं की उन्हाळ्यातही या व्हायरसनी तसाच धुमाकूळ घातला जसा तो थंडीत होता. त्यानंतर आपण म्हटलं की बाबा हा एअरमधनं येतो का, तर सुरुवातीला आपण म्हणायचो नाही, पण नंतर कळलं की हो, हा एअरबॉर्नसुद्धा आहे. म्हणजे हा किती वेगवेगळ्या पद्धतीने अफेक्ट करतो आहे ह्याच्या अर्थावरूनच लक्षात यायला पाहिजे की हा फारच संसर्गजन्य जास्त आहे, लोकांमध्ये जास्त पसरतो. तर कोरोना हा विषाणूजन्य रोग आहे. नेमकी त्याची सुरुवात कुठून कसं सुरू झालेलं आहे आणि तो महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने का संबोधले आहे सर? कसं आहे, आपण थोडं मागं हिस्ट्रीत गेलं तर हा सगळ्यांना माहीत आहे चायनामध्ये सर्वात आधी सुरू झाला. त्यामध्ये वटवाघुळाच्या रूपातनं पहिल्यांदा आपण त्याला डिटेक्ट केलं आणि नंतर तो माणसात आलेला रोग. त्यामुळं फार डीप जाण्यापेक्षा याचं ओरिजिन चायना आहे हे इथं आपण नमूद करतो आहे. आपण नेहमी कन्फ्यूज या गोष्टीत होतो आहे. आजही इवन आम्ही डॉक्टर्स कन्फ्यूज होतो आहे की हा व्हायरस नेमका काय. अजूनही त्याच्यामध्ये, कारण त्याचे व्हेरियंट्स त्याचे स्ट्रेन्स दरवेळी बदलत आहेत, त्यामुळं आजही आम्हाला हे लक्षात येत नाही आहे की हा मॅनमेड व्हायरस आहे. इस्पेशली आपण नेहमी चायनाचं नाव घेतो त्या बाबतीत, का हा एक प्रकारचा नॅचरल व्हायरस आहे. तर हे अजूनही कन्फ्युजन आहे. आणखीनही जसं मेडिकल शास्त्रात बरीच उत्तरं उशिरा निघतात तसं काहीतरी घडेल पुढं असं वाटतं मला. तर आत्तापर्यंत हीच गोष्ट आहे की बाबा आपण सध्या तरी त्याला ह्या गोष्टीला अजून प्रूफ द्यायला आपल्याला वेळ लागणार आहे आणि तो वेळ आपल्याला घ्यावाच लागेल. कारण आणखीनही बघतोय आपण की जगात सगळीकडं
वेगवेगळ्या स्तराला अजूनही लाट पोचतेच आहे. कधी ब्रिटनमध्ये, कधी US मध्ये, कधी लंडनमध्ये, आणि शेवटी आपण बघतो केरळाकडनं आपल्या इथे इंडियात सुरू होतं आणि आपल्यापर्यंत ऑल ओव्हर महाराष्ट्र असू दे नाही तर गुजरात असू दे, ऑल ओव्हर इंडिया नंतर पसरतच आहे. त्यामुळं आपल्याला अजूनही या व्हायरसचा एक्झॅक्ट वे कळत नाही. मॅनमेड व्हायरस का आपण याला नॅचरल व्हायरस म्हणायचं अजूनही कळत नाही. हा कोरोना विषाणूचा संसर्ग नेमकं पसरतो कसा, माणसाच्या शरीरात विषाणू कसे येतात आणि संसर्ग कसे उत्पन्न करतात सर? हे बघा, आत्तापर्यंत जी काही थेरी आहे ती सांगते की बेसिकली नाकातनं ते आता सांगितल्याप्रमाणे एअरबॉर्न किंवा वेगवेगळ्या जागेवरनं साईट्सवरनं माणूस ज्याला टच करतो वेगवेगळ्या जागेला, एखादा करोनाबाधित माणूस आला आणि त्यांनी वेगवेगळ्या जागी टच केलं आणि दुसरा त्यातलाच हात लावतो, सेकंड कोणीतरी खोकतं आहे आणि आपला डिस्टन्स कमी आहे आणि तो करोनाबाधित असेल तर त्यामध्ये नाकातनं तोंडातनं हा विषाणू जातो, स्पेशली फुफ्फुसात. तर 1 मीटर डिस्टन्स ठेवणं किंवा या इतर गोष्टी त्यासाठीच आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत. तर जास्त त्याचा जो पसरायचा भाग आहे तो काही असा HIV सारखा नाही किंवा इतर जे व्हायरसेस असतात त्याच्यासारखा नाही आहे. ह्याचा संसर्ग मेनली हँड, आपले हात फार त्याच्यासाठी नीट पाहिजे की वेळोवेळी आपण सांगतोच आहे की सॅनिटाईज करा, ग्लोव्ज घाला. स्पेशली हॉस्पिटल्समध्ये ग्लोव्ज घातलेच जातात त्यासाठी, कारण कुठं ना कुठं हँडच्या संपर्कात येऊन तोच हात आपल्या कुठंतरी नाका वगैरे याला लागतो आणि त्यातनं नाकातनं ते आत विषाणू पसरतात. अशीच थेरी आत्तापर्यंत जास्त वाटते. बरं सर, कोरोनाचा संसर्ग मानवी शरीरामध्ये कोणत्या संस्थांमध्ये, कोणत्या सिस्टीममध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतो आणि कोणते अवयव बाधित होतात? बघा काय होतं, कोविड सुरुवातीला रेग्युलर व्हायरससारखं त्याचं प्रेझेंटेशन असतं. जसं इतर व्हायरस आहे तसंच अंग दुखणे, कणकण येणे, सर्दी, खोकला वगैरे वगैरे. नंतर यामध्ये एक नवीन फॅक्टर आपण बघितला की स्मेल जातं बऱ्याच जणांमध्ये आणि काही जणांमध्ये लूज मोशन होतं. हे पहिल्यांदा हे 5-7 दिवसाचा खेळ आहे, पण नंतर सिस्टीम्स अफेक्ट व्हायला सुरू होतात आणि त्याच्यामध्ये 90% टाइम्स फुफ्फुस अफेक्ट होतो. कारण हे विषाणू मेनली नाकातनं जास्त जातात आणि ते जातात मग फुफ्फुसामध्ये. आणि आपण सगळ्यांनीच बघितलं की त्यासाठी पुढं काय काय लागतं, ॲडमिशन्स, ICUमध्ये ॲडमिशन्स सगळंच होतं मग. आणि राहिलेले 2-3 अवयव म्हणजे हे हृदयापर्यंत पण जातं आणि बरेच जण हार्ट अटॅक म्हणून प्रेझेंट होतात. दॅट इज आय थिंक इन 5 to 10% ऑफ द केसेस. त्यानंतर ब्रेनवर जातं, पेशंट लकवा म्हणून प्रेझेंट होतो त्यामध्ये. आणि बरेच जण आपण बघतो की डायरेक्ट किडनीचे रिपोर्ट्स बिघडलेले असतात आणि कोविड पॉझिटिव्ह, म्हणजे ते ऑलरेडी किडनीला अफेक्ट पण झालेलं असतं. तर हे सगळे 5 to 10% मधले आहेत, पण 90% टाइम्स इट अफेक्ट्स द लंग्स. कोरोना विषाणू मेनली मानवी शरीरामध्ये नाका तोंडावाटे शरीरात प्रवेश केल्यानंतर श्वसन व संस्थेत येतात म्हणतात ना सर तुम्ही. तर शरीरात विषाणू आल्यानंतर किती दिवसपर्यंत ते सक्रिय राहतात? त्याचं संक्रमण कालावधी कितीपर्यंत आहे? काय आहे, आपण ह्याचाही स्टडी करतो आहे पहिल्या दिवसापासून. पूर्वी आपण म्हणायचो की 10 days, नंतर लक्षात आलं की नाही, आपण ॲटलिस्ट 2 weeks तरी पेशंटला रेस्ट द्यायला पाहिजे, 14 दिवस. पण आता प्रॅक्टिकल पॉईंट्स 2 वर्षात असे आहेत की हे पेशंट्स कोण आहेत जे 14 days विषाणू सक्रिय असतो, ज्यांना ऑक्सिजन लागत नाही. त्यांच्यामध्ये आम्ही बघितलं की 2 weeks हा विषाणू राहतो आणि निघून जातो. आणि त्यातले 5 ते 7 दिवस असं त्याचं सुरुवातीचं जे प्रेझेंटेशन असतं ते फुफ्फुस किंवा इतर अवयवाला ॲफेक्ट होत नाही. तर आम्ही नेहमी म्हणतो की व्हायरससारखे सिम्पटम्स येतात त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. दॅट इज द अर्ली स्टेज. आणि जे पेशंट नंतर 6-7 दिवसानंतर न्यूमोनिया प्रेझेंट होतो, आता या सेकंड वेवमध्ये आम्ही बघितलं की इवन आफ्टर 10 days त्यांचे लंग्स अफेक्ट होतात, ऑक्सिजनवरती येतात आणि याच्यामध्ये सक्रिय राहण्याचा पिरियड 17 दिवस, 24 दिवस, इवन फॉर मंथ्स. जोपर्यंत ऑक्सिजन लावतो आहे तोपर्यंत आम्ही बघितलं की पेशंटच्यामध्ये हा विषाणू सक्रिय असतो. त्यामुळं आम्ही काय बऱ्याच वेळा बघतो की त्याची RT-PCR टेस्ट करतो. एक वीकली
वन्स जरी केली 14 दिवसानंतर, तर तुम्हाला त्या स्टडीवरनं लक्षात येतं की ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या पेशंटमध्ये हा विषाणू जास्त दिवस सक्रिय असतो. इतर याच्यामध्ये मला वाटतं आज जर गाईडलाईन्सप्रमाणे बघितलं गेलं तर साधारण 14 ते 17 दिवसाचा पिरियड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन लागत नाही, तेवढं आपल्याला होम क्वारंटाईनचा पिरियड किंवा हॉस्पिटलायझेशन किंवा त्यातला अर्धा टाईम हॉस्पिटलायझेशन, हाफ डेज इन क्वारंटाईन पिरियड असं आपण देऊ शकतो ज्यांना ऑक्सिजन लागत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सर पहिल्या लाटेमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या ठिकाणी तयार होतो किंवा जे बाधित व्यक्ती असतात तिथे कंटेनमेंट झोन तयार केले जातात. मग पहिले लाटेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा जो काही गाईडलाईन आहे कंटेनमेंट झोन तयार करण्यासंदर्भात, बफर झोन तयार करण्यासंदर्भात किंवा त्याचा सर्वे करण्यासंदर्भात, ते गाईडलाईन योग्य होते की नव्हते? हा एक चांगला प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये ना सोशल, सायकोलॉजिकल असे सगळेच विषय ह्याचे उत्तर देता येतील. काय आहे, हा सुरुवातीला हा नवीन व्हायरस होता, त्यामुळं कॉर्पोरेशननी काय करावं, डॉक्टरनी काय करावं, हे सगळं एक प्रकारचं कन्फ्युजन होतं. आणि त्या पिरियडमध्ये असं व्हायला लागलं की कोविड पॉझिटिव्ह पेशंट जर आला एखाद्या कॉलनीत किंवा कुठं आला की ताबडतोब असा त्याच्यावर अटॅक व्हायचा की जणू काही त्यांनी कुठलं तरी फार मोठं पाप केलं. म्हणजे लोकांचा बघायचा दृष्टिकोनच बदलून जायचा आणि ती कॉलनी त्याकडं असं बघायची की हा माणूस काहीतरी फार मोठं घेऊन आला आहे आजार आणि हे सगळ्या कॉलनीला किंवा आजूबाजूला राहणाऱ्यांमध्ये पसरणार आहे. ही होती फार सुरुवातीची स्टेज. त्यामुळं त्यावेळी हे बॅरिगेटिंग करणं, हे करणं कुठंतरी मला वाटते ते योग्यच होतं जर बॅकला जाऊन बघितलं तर. ओव्हर द टाईम जसं नॉलेज वाढत गेलं तसं जसं लोकांमध्ये जागृती झाली, डॉक्टरांनी पोचवली, कॉर्पोरेशनच्या थ्रू बऱ्याच संघटनेतर्फे, बऱ्याच गव्हर्नमेंटच्या सिस्टीमतर्फे जसं आपण लोकांपर्यंत पोचलो, त्यावेळी आपल्याला आता हळूहळू कळायला लागलं की या गोष्टी आपण कमी करत गेलो. पण अजूनही काही जागी चालू आहे. जर पेशंटला आपण नेहमी म्हणतो की बाबा 2 मीटरचं डिस्टन्स पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाहिजे, तुम्ही पेशंटपासून लांब पाहिजे, तर 2 घरातलं अंतर 100% 2 मीटरचं असतं. तर या पुढच्या काळामध्ये हे डिस्टन्स असताना, मध्ये एवढी जाड वॉल असताना, त्या बाजूच्या घरच्यांनी अननेसेसरी इकडं आरोप ठेवायचे किंवा वरच्या कुठल्या तरी फ्लॅटच्या माणसांनी खालच्या फ्लॅटच्या माणसाला काहीतरी वेगळ्या नजरेने बघणं, हे टळलं पाहिजे. कारण काय होतं, जो माणूस बघतोय तोच नंतर सक्रिय होतो थोड्या दिवसांनी आणि त्याला त्यावेळी ती भावना कळते की आपण काय केलं. त्यामुळं माणुसकीच्या नात्याने इथं आपण थोडंसं असं हा अँगल आपला बदलला पाहिजे यापुढे की बाबा कोविड पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही ऑलरेडी फार चांगल्या सोशल डिस्टन्सिंगमध्ये आहे 2 फ्लॅटमध्ये किंवा 2 घरामध्ये, तर अजिबात घाबरून जायची गरज नाही आहे. आणि मला असं वाटतं की आता याच्यापुढं कंटेनमेंट बॅरिगेट्स लावणं हा प्रकार नक्की कमी होत जाणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग शरीरात फुफ्फुसांमध्ये किंवा श्वसनोच्छ्वास संस्थेत आल्यानंतर नेमकी लक्षणे कोणती उत्पन्न होतात? की ही लक्षणे, काही लक्षणे स्वाईन फ्लू लक्षणेशी साधर्म्य असेही म्हणतात की नेमकं काय प्रकारे स्वाईन फ्लू म्हणायचं का कोरोना विषाणूजन्य उत्पन्न होणारी लक्षणे म्हणायची? बरोबर. कोविड व्हायरस असा व्हायरस आहे की त्याचा आजार एकदा सुरू झाला की तुम्ही बघितले सगळे आजार बंद व्हायला लागले. डेंग्यू शांत होतोय, स्वाईन फ्लू शांत होतोय, आपण बघतच नाही की दुसरा व्हायरस आहे का नाही सक्रिय. म्हणजे त्याची ताकद किती जास्त आहे आपण बघितली. ह्याचाच अर्थ कोविड व्हायरसचे सिम्पटम्स जे असतात सध्याचे रुटीन व्हायरससारखे जरी असतील तरी आपल्याला त्याची अँटीजेन टेस्ट म्हणतो आपण, RT-PCR करणं गरजेचं आहे की आपल्याला प्रूफ पाहिजे की कोविड आहे की नाही. आणि आपण आज बघतो की 90% टाइम्स कोविड पॉझिटिव्ह येतात. म्हणजे एक रुटीन व्हायरसचे जरी सिम्पटम्स आले तरी तुम्हाला ही टेस्ट करणं तेवढंच गरजेचं आहे आजच्या काळात. आणि सर्वात महत्त्वाचं इतर त्याची सिस्टेमिक ॲफेक्शन जी मी मगाशी सांगितल्यासारखं नंतर हा व्हायरस जास्त जर बॉडीमध्ये त्याचा व्हायरल लोड वाढला तर मग तो सिस्टीम ॲफेक्ट करायला सुरू करतो. आणि आपण बघितलं की स्वाईन फ्लूसारखं लंग्सना तो जास्त अटॅक करतो आणि त्यानंतर असे इतर अवयव थोडक्यात म्हणजे पोटावरती अटॅक केलं तर लूज मोशन होणं, हार्टवर अटॅक केलं की हार्ट अटॅक येणं, किडनीवर अटॅक केले की त्याचं क्रिएटिन वाढणं, लघवी कमी व्हायला सुरू होणं आणि ब्रेनवर अटॅक केलं की पॅरालिसिस होणं, हे त्याचे पुढचे फ्युचर आहे.
त्यामुळं या पेशंटनी जेव्हा सिम्पटम्स व्हायरससारखे असतील, मी परत दुसरींदाही सांगतोय, त्यांनी ताबडतोब डॉक्टरकडं जाणं गरजेचं आहे आणि टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. असं काही घाबरून बसायची गरज नाही आहे की आपण पॉझिटिव्ह आलो तर काय काय वगैरे अशी काही गोष्ट आता राहिलेली नाही आहे. तर कोरोना विषाणूचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये जास्त प्रमाणात होतो आणि शरीरातल्या इतर अवयवामध्ये अटॅक करतो. ज्या अवयवावर अटॅक करतो म्हणजे किडनी, लिव्हर, हृदय, इतर अवयव, पोटातले काही आतड्यांवरती वगैरे याचं अफेक्शन होतो. मग लक्षणे निर्माण होतात. मग असं या इतर काही घटक आहेत आपल्या इथे, आपल्या सभोवताली वावरणारे जे घटक आहेत ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत, असे हृदयरोग आहे, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, किडनीचे विकाराचे रुग्ण आहेत, डायलिसिसवरचे आहेत किंवा दमेचे विकाराचे आहेत, टीबीचे विकाराचे आहेत, कर्करोगाचे आहेत, अशा रुग्णांना कोरोनाचा विषाणूचा संसर्ग कितपत म्हणजे व्यक्तींना बाधित करतो आणि कोणते घटक जास्त बाधित होतात, असे अनेक आजार मी आता उल्लेख केलेला आहे. त्यातले कोणत्या आजारातले रुग्ण जास्त बाधित होतात? कसं आहे, आपण ह्याचा स्टडी करा. जेवढे तुम्ही आत्ता गोष्टी सांगितल्या ह्यांची सगळ्यांची इम्युनिटी डाऊन असते. त्यांच्या या सगळ्या मूळ आजारामध्ये त्यांची इम्युनिटी डाऊन होते. त्यामुळं हा व्हायरस जास्त अशा लोकांमध्ये अटॅक करतो आणि इवन मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूचा रेट या पेशंट्समध्ये जास्त असतो. हे आपण बघितलेलं आहे, ट्रीटमेंट देताना आम्ही स्वतः प्रॅक्टिकली बघितलेलं आहे. दुसरं, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह याच्यामध्ये तुम्ही जे एज ग्रुप म्हणताय तर त्याच्यात तुम्ही आता बघताय की एज ग्रुप हा वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये अफेक्ट करतो. ओल्ड एजने पहिल्या वेव्हला अफेक्ट केलं, मिडल एजने तुम्ही बघितलं की सेकंड वेव्हला अफेक्ट होतं, येणारी थर्ड वेव्ह प्रॉबॅबली यंग एजला अटॅक करेल असा अनुमान आहे आणि ते बऱ्याच प्रमाणात खरेल आहे असं आज तरी आम्हाला वाटतं. म्हणजे कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट्स, त्याचे स्ट्रेन हे बदलत चाललेले आहे, त्यानुसार त्या एज ग्रुपवर त्याचा अफेक्शन होतो. आता येणारा थर्ड वेव्ह जो आहे तो चाइल्ड ग्रुपवर अफेक्शन होतो, जे नॉन इम्युनाइज्ड आहे किंवा माल न्यूट्रिशनल ग्रुप आहे, अशा घटकांवर जास्त प्रमाणात होतो, आता आपण सांगितलेलं आहे. तर कोरोना विषाणू नेमकं मधुमेहाच्या व्यक्तींना, आता जेपर्यंत पहिल्या लाटेमध्ये जे काय आपण अहवाल बघितलेले आहे, पहिल्या लाटेमध्ये ज्यांना कोरोनाचा विषाणूचा लागण आहे असे मधुमेह लोक जास्त बाधित झाले आणि जास्त मृत्युमुखी पावलेत इतर आजारांपेक्षा. असे मधुमेहाच्या रुग्णांच्या संदर्भात काय म्हणायचं असतं? ते तुम्ही म्हटल्यासारखेच आहे ना, मधुमेह, BP, हार्ट डिसीजेस अशा लोकांमध्ये आणि इवन ज्यांना डायबिटीस नाही आहे त्या लोकांमध्ये आम्ही मॅक्झिमम कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्याला डायबिटीस बघितली. तर ते टेम्पररी पिरियडचं आहे, पण जे ऑलरेडी डायबेटिक आहेत त्यांच्यामध्ये हा विषाणू जास्त काळ टिकतो आणि हळूहळू तो फुफ्फुसाला अटॅक करायचा जास्त प्रयत्न करतो आणि त्यांची परत सांगितल्यासारखं मृत्यूदर म्हणा किंवा त्यांची ट्रीटमेंट देताना त्यांचा बॉडी रिस्पॉन्स जो असतो तो इतर लोकांसारखा वाटत नाही. टाईम पिरियड घेतात आणि वेळ गेल्यानंतर हे लक्षात येत नाही का पेशंट बरा होईल नाही होईल, या गोष्टीत ते असे पेशंट जास्त जातात. म्हणजे सिव्हिअर अफेक्शन या गटामध्ये होतं. सिव्हिअर अफेक्शन मधुमेहाच्या रुग्णांमध्ये प्रतिकार क्षमतेच्या अभावामुळे जास्त प्रमाणात होतो. सर मला सांगा तुम्ही की कोरोना विषाणूचा जो संसर्ग आहे, आता लक्षणे व्यक्त झाल्यानंतर, आता सर्दी, पडसे, खोकला किंवा ताप जास्त लक्षणे येणे किंवा धाप लागणे, श्वास कष्टता जी लक्षणे आहेत श्वसन संस्थेच्या संदर्भातली वगैरे, किंवा आपण सांगितल्याप्रमाणे की जुलाब होणे, उलट्या होणे, अशी लक्षणं उत्पन्न झाल्यानंतर लगेच ICMRने काहीतरी गाईडलाईन आपल्याला टेस्टिंग बाबत सांगितलेलं आहे. सर त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं? त्यावेळी आपल्याकडं अँटीजेन टेस्ट करणं गरजेचं आहे, रॅपिड टेस्ट ज्याला म्हणतो. ही एक प्रकारची गाईडलाईन आहे. रॅट टेस्ट किंवा अँटीजेन टेस्ट जी म्हणतो ही गाईडलाईन आहे. आज हे महत्त्वाचा विषय असा आहे की रॅट इज नॉट अ फायनल डायग्नॉसिस. रॅट टेस्ट ही नेहमी टेम्पररी टेस्टिंग असल्यासारखं आहे की बऱ्याच जणांमध्ये 30, 40, 50% इट कॅन बी निगेटिव्ह. आणि सेकंड टेस्ट आहे RT-PCR, ज्याच्यामध्ये टेस्टिंग केल्यानंतर साधारण 24 तास लागतात टेस्टिंग रिपोर्ट यायला. रॅट टेस्टचा एकच फायदा आहे की केल्यानंतर त्याचा रिपोर्ट अर्ध्या तासात येतो आणि आपल्याला रॅट पॉझिटिव्ह जर आलं तर समजून घ्यायचं की हा पेशंट कोविड पॉझिटिव्ह आहे, कारण तो नॉर्मली बऱ्याच जणांमध्ये निगेटिव्ह होतो, पण पॉझिटिव्ह आला तर 100% तो पेशंट पॉझिटिव्हच पकडला जातो. RT-PCR इज अ कन्फर्मेटरी टेस्ट, जी आज केली तुम्ही
तर त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येतो. थोडा वेटिंग पिरियड जास्त आहे, पण इट इज गोइंग टू बी अ कन्फर्मेटरी टेस्ट. त्यामुळं मला असं वाटतं की आजकाल गाईडलाईन्समध्ये हे पण आलं आहे की RT-PCR इज मोर कंपल्सरी दॅन रॅट. तर टेस्टिंगमध्ये RT-PCR वाढणं गरजेचं आहे. फक्त मला इथं आवर्जून हे सांगायचं आहे की ह्याचे रिपोर्टसुद्धा जागोजागी, म्हणजे असं आजही असं चाललं आहे की ह्याचे रिपोर्ट्स पुण्यातनं आपल्याला घ्यावं लागतात, सोलापुरात आहेत. तर जागोजागी असे काही प्रॉब्लेम्स असतील तर शक्यतो अशा लॅब्स जागोजागी वाढल्या पाहिजेत, जेणेकरून आम्हाला जर रिपोर्ट 6-8 तासात येत असेल तर जास्तीत जास्त RT-PCRचा फायदा होईल आम्हाला. सर, कोविडचं निदान होण्यासाठी जसे आपण रॅट आणि RT-PCR हे टेस्टिंग करणे आवश्यक आहे, त्याचबरोबरीने इतर काही तपासण्या आवश्यक आहेत का? उदाहरणार्थ रेडिओलॉजिकली काही तपासण्या किंवा ब्लडच्या इन्व्हेस्टिगेशनमधल्या काही तपासण्या? त्याला सपोर्टिंग, त्याला आपण कोविड प्रोफाईल म्हणूयात, की ज्याच्यामध्ये या टेस्टिंगबरोबर ब्लडमध्ये सिरम फेरिटिन, त्यानंतर आम्ही CRP, त्यानंतर डी डायमर, बेसिक CBC ही तर सगळ्यांनाच कॉमनली लागते, त्यानंतर चेस्ट एक्सरे, ECG. तर ECG टू फाइंड आउट द हार्ट अटॅक्स, चेस्ट एक्सरे टू फाइंड आउट द न्यूमोनियाज. चेस्ट एक्सरे नंतर पुढच्या स्टेपला बऱ्याच वेळा एक्सरे नॉर्मल दिसतो आणि आपल्याला HRCT म्हणून टेस्ट करावी लागते. तर त्या HRCT टेस्टमध्ये आपल्याला सुरुवातीलाच न्यूमोनिया कळायला लागतो. त्याचबरोबर CRP. आता CRP म्हणजे काय एक्झॅक्टली? तर C रिॲक्टिव्ह प्रोटीन. त्याचा अर्थ काय की ब्लडमध्ये जर CRP 50च्या वर गेलं, 50 ते 100 किंवा काही जणांमध्ये 100 ते 200 आणि काही जणांमध्ये 200 क्रॉस, तर ह्याला आम्ही माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर अशी व्हेरायटी म्हणतो. म्हणजे काय झालं आहे की फुफ्फुसामध्ये सूज यायला सुरू झाली, इन्फ्लमेटरी मार्कर येतो की इन्फ्लमेशन वाढायला लागलं. त्यानंतर आम्ही करतो डी डायमर. डी डायमर म्हणजे एकदम साध्या भाषेत मराठी सांगायचं म्हटलं तर डी डायमर म्हणजे कोविडच्या गुठळ्या आणि त्याचं ब्लडमधलं मोजमाप. तर डी डायमर हे नॉर्मली 500च्या वर त्याला आम्ही सिग्निफिकंट पकडतो. तसंच 500 ते 1000, 1000 ते 2000, 2000च्या वर माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. तर या केसेस माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअरप्रमाणे आम्ही कोविडच्या गुठळ्या ह्या रक्तात असतात, त्यानंतर ते फुफ्फुसाला अटॅक करतात आणि फुफ्फुसाचा अटॅक जर वाढला आणि त्या कोविडच्या गुठळ्या हार्ड होत गेल्या तर फार डिफिकल्ट होत जातं. कारण ह्या हार्ड गुठळ्या बॉडीतल्या हिमोग्लोबिनला ब्लडमध्ये चिटकून असतात. शरीरातलं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही हिमोग्लोबिनमुळे असते. जर कोविडच्या गुठळ्यांनी हिमोग्लोबिनवर अटॅक केला तर तुमच्या शरीरातलं ऑक्सिजन कमी व्हायला लागतं आणि अशा हार्ड गुठळ्या मोजण्याचं हे डी डायमर हे बऱ्याच वेळा आपल्याला फार इफेक्टिव्ह ट्रीटमेंटसाठी मदत होते. आणि सगळ्यात त्याचा एक पॉईंट आहे की आम्ही ट्रीटमेंट देतो आणि बघितलं डी डायमर 7 दिवसात कमी झालं, पेशंट त्यावेळी बरा असतो आणि सडनली 8व्या-9व्या दिवशी डी डायमर शूट होतं. हे डी डायमर जे शूट होतं ह्याचा अर्थ कोविडच्या परत एकदा गुठळ्या रक्तामध्ये आल्यात आणि परत ते फुफ्फुसाला अटॅक करतात आणि यावेळी पेशंटचे रिलेटिव्ह घाबरतात की सर तुम्ही आत्ता म्हणत होता की पेशंट 6-7 दिवसात बरा व्हायला लागला आहे, अचानक का बिघडलं? मॅक्झिमम टाईम आम्ही या डी डायमरचा रायझिंग ट्रेंड जर बघतो जो काही, तो सडनली पेशंटला बिघडवतो. साध्या अर्थात कोविडच्या गुठळ्या जर फुफ्फुसात वाढत गेल्या तर पेशंटचं कंडिशन फार बिघडते. ट्रीटमेंटला लेट स्टेजेसमध्ये ते रिस्पॉन्ड करत नाहीत, असे काही प्रॉब्लेम असतात. म्हणून डी डायमर इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टेस्ट आहे असं मला वाटतं. बरं सर, आपण रेडिओलॉजिकल ज्यावेळी चेस्टच्या फाइंडिंग करण्यासाठी HRCT हा न्यूमोनियाचा स्कोअर बघण्यासाठी आपण टेस्ट करत असताना तर नेमकं न्यूमोनियाचं प्रमाण प्रत्येक फुफ्फुसाच्या लोबनुसार तो किती, त्याचं स्कोअरचं त्याचं वर्गीकरण कसं आहे सर? HRCT स्कोअरबद्दल सांगायचं तर महत्त्वाची गोष्ट सांगतो की आज रिलेटिव्हच भयंकर हुशार झाला. तोच आपल्याला डॉक्टरना स्कोअर सांगतो, सर माझा स्कोअर एवढा आहे, मला काय करायचं? सर माझा स्कोअर 20 आहे, काय करायचं? आज ही फार चांगला प्रश्न मी आज इथं क्लिअर करतो की स्कोअरवर नातेवाईकांनी जाऊ नये. नंबर 1. याचं कारण सांगतो की पेशंटचा स्कोअर 9 ते 10 असतो. पेशंट ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर असतो. पेशंटचा स्कोअर 17-18 असतो. पेशंट 1-2 लिटरवर असतो, व्हेंटिलेटरही लागत नाही.
17-18 असतो, ऑक्सिजनही लागत नाही. त्यामुळं HRCT स्कोर जो काही असेल ह्याच्यावरून पेशंटला हे लागणारच आहे, हे होणारच आहे असं काही नाही. शेवटी तो पेशंट जेव्हा हॉस्पिटलाइज होतो, आम्ही ऑक्सिजनवरनं ठरवतो की याला किती ऑक्सिजन लागते. आता असं होतं की 20 स्कोर असतं पेशंटला 2-3 लिटर ऑक्सिजन लागलं आणि 7-8 स्कोर आहे पेशंटचं ऑक्सिजन जास्त लागलं. त्यामुळं आज पहिल्यांदा हे कन्फ्युजन बाहेर काढा की स्कोर डझंट कोरिलेट विथ युअर बॉडी किंवा फुफ्फुसाच्या आजाराशी त्याचं कोरिलेशन होत नाही. तुम्ही डिस्चार्जच्या वेळी मॅक्झिमम लोकांचे स्कोर करा, 18 असतात, 17 असतात, स्कोर उतरलेला नसतो आणि पेशंट बरं, त्याचं ऑक्सिजन निघालं, व्हेंटिलेटर निघालं आणि स्कोर अजूनही जास्त आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ बॉडी पहिला बरी होते आणि स्कोर नंतर बरा व्हायला त्याचे 15 दिवस, महिना घेतो. तर हा पॉईंट इथं फार महत्त्वाचा आहे की HRCT स्कोर हे पूर्णपणे डॉक्टरच्या कोरिलेशननी काम व्हायला पाहिजे. स्कोर जास्त आहे म्हणून कोणी घाबरून जाऊ नका. बऱ्याच वेळा तुमच्या कंडिशनला बघा. इथं उदाहरण द्यायचं म्हणजे जसं डेंग्यूमध्ये आपण बघतो की प्लेटलेट कमी झाले, प्लेटलेट कमी झाले, नातेवाईकांना वाटतं की प्लेटलेट कमी झालं, मोठी गोष्ट, पण पेशंटला बघत नाही. बऱ्याच वेळा 90% टाईम प्लेटलेट कमी झाल्यावरच तो पेशंट बरा असतो. ह्याचाच अर्थ स्कोर जरी जास्त असला आणि तुम्ही जर पेशंट कम्फर्टेबल दिसत असेल तर नातेवाईकांनी अजिबात पॅनिक व्हायची गरज नाही. आरामात एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जायला पाहिजे आणि ज्याप्रमाणे डॉक्टर सल्ला देईल त्याप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे. सर, पहिल्या लाटांमध्ये सोलापूरमध्ये आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी यंत्रणेमध्ये रुग्णाला कोविड-19 निदान झाल्यानंतर सदर रुग्ण सारीने त्याचा मृत्यू पावलेला आहे. सारी नेमकं काय सर, काय प्रकार आहे? सारी म्हणजे काय लोकांपर्यंत जरा सारी लोकांना असं वाटलं की सारी हा व्हायरस आहे आणि ही एकदम चुकीची कल्पना आहे. बेसिकली सारी काय तर ज्यावेळी कोविड RT-PCR निगेटिव्ह येतं आणि ज्यावेळी व्हायरस जो कुठला आहे मग इतर लंगला एफेक्ट करतो आहे आणि प्रेझेंटेशन त्याचं ऑलमोस्ट कोविडसारखंच आहे, तर त्या फुफ्फुसाला व्हायरसचा होणारा अटॅकला पूर्वी आम्ही ARDS म्हणायचो, ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. इट इज सेम लाईक अ सारी. तर कुठल्याही व्हायरसचा, कुठल्याही बॅक्टेरियाचा कसलाही अटॅक फुफ्फुसावर होऊन दोन्ही फुफ्फुस नॉर्मल, अगदी सिम्पल लेमॅनच्या भाषेत म्हणायचं तर पांढरे झाले. नॉर्मल फुफ्फुस ब्लॅक असतात एक्सरेवरती. जेव्हा दोन्ही फुफ्फुस पांढरे होतात त्याला आम्ही दोन्हीकडे न्यूमोनिया झाला म्हणतो. त्याला आम्ही इंग्लिशमध्ये ARDS म्हणतो आणि सध्या त्याला आपण सारी म्हणतो. दोन्ही साईडला फुफ्फुसला ॲफेक्शन होतं. कुठल्याही व्हायरसनी होते त्याला आपण सारी म्हणतो आणि स्पेशली काय होतं मग त्यात कोविड नाही आहे म्हणून त्याला सारी म्हटलं जातं. सर, आता कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, लोकांमध्ये एक समज असा आहे की आता आपण HRCTच्या स्कोअरबद्दल आपण सांगितलं की त्याचा काहीच संबंध नाही, पण ज्यावेळी HRCTचा स्कोअर करतो त्या स्कोअरवरून त्याचं उपचार पद्धती ठरलेल्या असं म्हणतात. आता सर, कोरोनाचा संसर्गाच्याही काही 3 लक्षणानुसार किंवा त्याचे शरीरातल्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीनुसार त्याला उपचार पद्धती काही सांगितलेल्या आहेत. तर नेमकं कोणत्या पद्धती आहेत सर, कशा आहेत? अत्यंत साध्या भाषेत जेव्हा पेशंट ॲडमिट होतात आम्ही त्यांना 3 गोष्टी सांगतो की तुमचं ऑक्सिजन सध्या स्कोर बाजूला राहू दे 5 लिटरच्या आत लागतं आहे, म्हणजे यू आर सेफ. 5 ते 10 लिटर ऑक्सिजन. काय असतं, ऑक्सिजन जे चेंबर असतात ते 1 लिटर ते 15 लिटरची त्याची रेंज आहे. तर जेव्हा आम्ही म्हणतो की बाबा हे ऑक्सिजन 5 लिटरच्या आत लागतं आहे तर आपण म्हणतो की पेशंट तुमचा आत्ता बरा आहे. 5 to 10 लिटर असेल याच्यात गेला तर देर इज अ 50-50%. आणि जेव्हा ते 10 ते 15 लिटरला ऑक्सिजन लागतं मग तो स्कोर काही असू दे, बॉडीला ऑक्सिजन जास्त लागतं आहे त्यावेळी त्याला म्हणतो की थोडासा पेशंट या स्टेजला क्रिटिकल म्हटलं जातं. तर मी त्यासाठी सांगत होतो की HRCTचा स्कोर जरी असेल काही, त्याला जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तेव्हा त्याला आम्ही जशा पद्धतीने ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते आणि त्यानंतर लागणारा व्हेंटिलेटर पॅटर्न याच्यावरती त्याची जास्त सिव्हिरिटी कळते असं मला वाटतं. सर, कोरोनाच्या या संसर्गामध्ये फुफ्फुस जास्त निकामी होतात किंवा ऑक्सिजन साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते, फुफ्फुसाची निकामी होतात. एखादा अवयव निकामी झाले की अवयव प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया पुढे जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ते आपल्याला करता येणे शक्य आहे की योग्य आहे की नाही त्या अवस्थेत?
इम्पॉसिबल. दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आज आपण सगळीकडेच बघतो हा जागतिक आजार झाला आहे आणि कुठं अशी केस झालेली नाही की त्यावेळी करोना झाला आणि त्याला आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करून सर्वाईव्ह केला अशी एकही केस आपल्या बघण्यात नाही. सो इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. कारण त्यावेळचं त्याचं ऑक्सिजन सस्टेनच होत नाही सिव्हिअर केसेसमध्ये. तर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ही कल्पनाच वेगळी आहे जी आज कोविडमध्ये कुठेही फिट बसत नाही. कारण पेशंट बॅड असतो, तो करताना तो रुग्ण दगावू शकतो आणि कुठेही ते अजूनही सायंटिफिकली प्रूव्ह नाही. सर, कोरोनाचा आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की पहिल्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण हे पहिल्यापेक्षा जास्त होतं. नेमकं कशामुळे झालं सर? ह्याचं उत्तर असं देऊ थोडक्यात की पहिल्या व्हायरसला आपण नाव ठेवलं होतं अल्फा व्हायरस, दुसऱ्या व्हायरसला आपण नाव ठेवलं डेल्टा व्हायरस आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा व्हायरस जो आज बाहेर बरेच जणांनी नाव ठेवलं दॅट इज डेल्टा प्लस व्हायरस. ह्याचा अर्थ काय की व्हेरियंट आणि त्याचा स्ट्रेन हा बदलून यायला लागला आहे. आणि त्यामुळे इथं फार महत्त्वाची एक पहिली गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळा आपण म्हणतो की वॅक्सिन घेतलेली. मी एक डोस घेतला. मी बघितलं मागच्या सेकंड लाटेमध्ये एक डोस घेतलेले 70-80% पेशंट ॲफेक्ट होत होते कोविडने. त्याचबरोबर 2 डोस घेतलेलेही ॲफेक्ट होत होते. तर व्हॅक्सिनेशनमुळं पेशंट का बरा झाला नाही तर त्याचं कारण आहे अल्फा 2 तो डेल्टाकडे गेला त्यावेळेत. म्हणजे आम्ही बहुतेक त्यावेळी काम करत होतो की हा व्हायरस असा आहे ह्याच्याप्रमाणे आम्ही वॅक्सिन केलेली आहे तयार आणि सडनली कोविडनी त्याचं किंवा कोविड-19ने रूप बदललं. तर त्याच्यामुळं काय व्हायला लागलं दिस व्हायरस इज व्हेरी कन्फ्युजिंग व्हायरस. इट इज कन्फ्युजिंग टू डॉक्टर्स, इट इज कन्फ्युजिंग टू एव्हरीबडी ऑलमोस्ट. त्यामुळं अल्फा व्हायरस ज्यावेळी होता त्यावेळी तो ओल्ड एजला जास्त अफेक्ट केला. जेव्हा हा डेल्टा व्हायरस म्हणून आला त्यांनी मिडल एज 30 ते 45 जसं या ग्रुपला मॅक्झिमम अफेक्ट केलं. आणि मी म्हणतो की 45च्या वरचा माणूस आला तर आम्हाला बरं वाटायला लागलं की हा काहीतरी ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतोय. 30 to 45 जिथं सगळ्यांच्या भावना अडकलेल्या असतात की हा ग्रुपमध्ये पेशंट वाचला पाहिजे, ज्याला वाचवण्यासाठी आम्हाला जीवाची शर्त करावी लागायची. कारण व्हायरसचा रूपच वेगळं. कारण या ग्रुपला अफेक्ट करणं हे नॉर्मल नाही आहे. तरी ते अफेक्ट करतं म्हणजेच त्याच्या बॉडीच्या इम्युनिटीला खाऊन ते अटॅक करतं आणि तो अटॅक मग एवढा तीव्र असायचा की त्यांना वाचवणं बरंच त्रास झाला. आणि याचं एकमेव कारण चेंज इन द स्ट्रेन. त्याची व्हायरलची कॅपॅसिटी वेगळी होती. तो फुफ्फुसाला 3 ते 4 दिवसात अटॅक करत होता. जो नॉर्मल पिरियड होता 7-8 दिवस ओलांडल्यावर अटॅक करायचा असं होत नव्हतं. तर अशा काही गोष्टींमुळं आपण बरेच प्रॉब्लेम फेस केले. आता विषयाला थर्ड ह्याचा वेवचा. तर त्या थर्ड वेवमध्ये 100% मला असं वाटतं की आपण प्रिपेअर राहायला पाहिजे. पुढच्या महिन्यात माझ्या मते ऑगस्ट 2nd वीक, 1st वीक, 2nd वीक नंतर कुठं ते याची सुरुवात व्हायला लागेल असं वाटतं. आणि डेफिनेटली या पॅटर्नला बघता मोर यंगर एज ग्रुप अफेक्ट व्हायची शक्यता जास्त आहे. त्यामुळं इथंसुद्धा हा जो डेल्टा प्लस व्हायरस आहे आपण काय बघतो बरेच जण 70-80% क्लास असा असतो तो सुरुवातीच्या स्टेजला बरावून जातो. पण हे 20% जो क्लास आहे ज्याला ऑक्सिजन लागतं, व्हेंटिलेटर लागतं, हे आपण कुठंतरी मिसिंग असतो. आपण जास्त बघत नाही. पण जिथं क्रिटिकल हॉस्पिटल्स आहेत तिथं आम्ही बघतो की हे पेशंट जास्त प्रमाणात येतात आणि त्यावरनं मॉर्टॅलिटी ठरते. खरं तर आपण काय करतो सर्वायवल कशावरनं ठरवतो 70-80% लवकर ट्रीटमेंट गेले बरं झालं. आपण म्हणतो मृत्यूदर 90% कमी झाला. असं नाही आहे. मला इथं महत्त्वाचं पॉईंट नमूद करायचं आहे की ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर लागणाऱ्या पेशंटमधल्या सर्वायवलवर ठरलं पाहिजे की डेथ रेट काय होता त्या व्हेरियंटचा. तर ही एक महत्त्वाची गोष्ट की डेल्टा प्लस व्हायरससाठी वी शुड बी रेडी. हा खतरनाक व्हायरस असतोच आणि हा वेळोवेळी परत फुफ्फुसाला जास्त प्रमाणात अटॅक करेल असा माझा अंदाज जास्त आहे. यंगर एजेसला सुद्धा जास्त अफेक्ट करेल. सर, येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण सांगितलं की कोरोनाचा तिसरा वेव ज्याला आपण तिसरा लाट म्हणूया, त्या लाटेमध्ये आपण कोणकोणते अफेक्शन कसे असणार आहेत आणि आपण म्हणजे त्याच्यासाठी प्रोव्हिजन आपल्याला काय काय करावं लागणार आहे शासकीय स्तरावर, आपल्या खाजगी स्तरावर? अतिशय चांगला प्रश्न. सेकंड वेव्ह अनप्रिपेअर्ड होतो आम्ही सगळे. शासन अनप्रिपेअर्ड होतं, डॉक्टर्स अनप्रिपेअर्ड होते, असे शांत बसले होते.
फर्स्ट आणि सेकंड वेवमध्ये 3 ते 4 महिने गेले होते. त्यामुळे प्रत्येकजण निवांत झालं होतं, रस्ते भरलेले होते, मार्केट भरलेले होते. असं वाटलं की आपल्याला आता काही होणारच नाही. हा गाफीलपणा आता यावेळी होऊ नये यासाठी प्रशासनाने अतिशय चांगले पाऊल उचलले. मी सोलापुरात बऱ्याच वेळा मिटिंग्सना वगैरे जेव्हा जातो तेव्हा बघितलं आहे त्यांनी ऑक्सिजन प्लांटवर भर दिलेला आहे, इंडिव्हिज्युअल ऑक्सिजन प्लांट. कारण ऑक्सिजनचा संघर्ष सोलापूर नाही, महाराष्ट्र नाही, अख्ख्या देशाने केला आहे त्यावेळी. त्यामुळं या संघर्षाला अतिशय चांगलं उत्तर देण्यासाठी ऑक्सिजन प्लांट्स उभं करणं, ऑक्सिजनची कमतरता न होणं यासाठी गव्हर्नमेंट काय आणि प्रायव्हेट काय दोघांनी चांगली खबरदारी घेतली आहे. सेकंड, मी इथं फार महत्त्वाचा पॉईंट सांगेन. आज कोविड कशाला अटॅक करतो? फुफ्फुसाला. काय होतं? दोन्हीकडे न्यूमोनिया. म्हणजे प्रत्येक बेडला शक्य असेल तर प्रत्येक बेडला व्हेंटिलेटरची गरज आहे. कारण सुरुवात होते 2-3 लिटर ऑक्सिजन, पेशंट बरा म्हणेच तोपर्यंत तो 3ऱ्या-4थ्या दिवशी एक वेगळा रूप घेतो. 8-10 लिटर ऑक्सिजन चालू लागतं. आणि एक हेच जे बायपॅप व्हेंटिलेटर किंवा नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर ज्याला आम्ही म्हणतो, हे त्याचं अतिशय सगळ्यात महत्त्वाचा त्याचा ट्रीटमेंटचा भाग आहे. जो आम्ही 5-6 लिटरच्या वर जेव्हा ऑक्सिजन लागलं ते त्याला अर्ली स्टेजला जर लावलं तर त्याचा सर्वायवल फार चांगला आहे. हा मेसेज आहे नॉट ओनली फॉर layman's but this is also a good message for our doctors who are working in the COVID times, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन बरोबर बायपॅपची संख्या, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरची संख्या वाढली पाहिजे, ज्याच्याने आपण जास्तीत जास्त रुग्ण बरे करू शकतात. या स्टेजला मी अजून एका पॉईंटला नमूद करेन, रॅमडेसिवीरबद्दल. रॅमडेसिवीर हा ड्रग कसा आहे मी सांगतो तुम्हाला माझ्या एक अनुभवावरनं, की मी 2-3 हजार पेशंटना दिलं आहे आणि पहिल्या लाटेत मी जास्त वापरलं होतं. त्यावेळच्या एक साधारण 1000 पेशंटमध्ये मी रॅमडेसिवीर देऊन बघितलं आणि न देऊन बघितलं. तर दोन्हीमध्ये रेशो सेम आहे, सर्वायवल रेशो सेमच आहे. आणि दुसरी चांगली गोष्ट, याच्यामध्ये साईड इफेक्ट होत नाही. जेव्हा तुम्ही रॅमडेसिवीर देत नाही त्याचा लिव्हर अफेक्शन, त्याचं किडनी अफेक्शन हे फार कमी प्रमाणात होतं. हा ड्रग कसा आहे, याच्याने फक्त व्हायरल लोड कमी होतो असं म्हटलं गेलं आहे. आणि वी आर नॉट शुअर, आम्ही कुणी शुअर नाही आहे. बरं, एकदा यांनी फुफ्फुसाला अटॅक केला. स्वाईन फ्लूचं उदाहरण देईन इथं, की स्वाईन फ्लूमध्ये टॅमी फ्लू म्हणून आपण एक गोळी देत होतो. आणि जेव्हा स्वाईन फ्लू न्यूमोनिया व्हायचा स्वाईन फ्लूचा, या गोळीचा काही यूज नाही. सेम इट इज विथ द कोविड पीपल्स, की जेव्हा तुमचे फुफ्फुस अफेक्ट होतात म्हणजे व्हायरसने ऑलरेडी अटॅक पुढं गेला आहे, तुम्ही त्यावेळी रॅमडेसिवीरचा यूज होत नाही. हे बऱ्याच नाही, मी 1000 उदाहरणावरून सांगू शकतो. सो दॅट इज नॉट द ड्रग ऑफ चॉईस, की बाबा त्या स्टेजला देणं. अजूनही थोडा स्टडी लागेल अर्ली स्टेजला किती उपयोग होतो. पण आम्ही बघतोय अर्ली स्टेजलाही फारसा उपयोग होत नाही आहे. लेट स्टेजेसना ट्रीट करताना तर काहीच उपयोग होत नाही आहे. तर रॅमडेसिवीरपेक्षा बेस्ट अस्त्र काय आज? तर सेकंड लाटेमधलं सगळ्यात बेस्ट अस्त्र होतं ऑक्सिजन अँड नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर. मेसेज माझा आज हा राहील, जास्तीत जास्त संख्या या 2 गोष्टींची जर डॉक्टरांनी स्वतःकडे केली तर त्यांच्यावर येणारा ताणसुद्धा बराच कमी होईल. कारण बायपॅप काय करतं, व्हेंटिलेटर न्यूमोनियाला थोडा रोखायचा प्रयत्न करून ऑक्सिजन कमी करायचं किंवा ऑक्सिजन त्या लेवललाच थांबवायचा प्रयत्न करतो. इतर कुठलंही माध्यम नाही. असं आपण काय करतोय, ऑक्सिजन एवढं लागतंय, नाकातल्या नळीतनं ऑक्सिजन 9 लिटर लागलं दिलं, 12 लिटर लागलं दिलं. अरे नुसतं ऑक्सिजन देत राहणं आणि त्या लंगला ट्रीट न करणं, लागणारा ऑक्सिजन देतो म्हणजे ताप आल्यावर क्रोसिन दिल्यासारखं, पण आम्ही अंडरलाईन कॉजवर अटॅक करत नाही. आणि दॅट इज बेस्ट डन विथ बायपॅप मशीन्स किंवा तुमच्याकडे अर्ली स्टेजेसमध्ये हाय फ्लो मशीन्स म्हणतात, हाय फ्लो ऑक्सिजन मशीन्स. तर या 2 मशीनचा नक्की फायदा होतो कोविड टाईम्समध्ये. हा माझा एक अनुभव आहे. मी असं काही ठामपणे सांगून कोणावर प्रेशर आणायचा प्रयत्न करत नाही आहे, बट इट इज अ नीड इन दिस थर्ड वे. सर, कोरोनाच्या काही लक्षणानुसार सर महत्त्वाचं अतिशय मला इथे नमूद करावंसं वाटतं, की त्याच्या लक्षणानुसार आपण त्याचे वर्गीकरण आपण केलं आहे. CCC, DCSC असे जे काही ट्रीटमेंटच्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. तर देशांमध्ये आणि काही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांनाच फक्त या गंभीर अत्यावश्यक किंवा ICU मधल्या पेशंटसाठी प्लाझ्मा थेरपी वापरलेली आहे.
सोलापूरमध्ये कुठे हायसू हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर जास्त केलेला नाही आहे. प्लाझ्मा थेरपी देणं योग्य होतं की नव्हतं? काय सुरुवातीचे कुठले तरी 1-2 रुग्ण कुठंतरी समजा प्लाझ्मा देऊन बरे झाले, डाटा मोठा नाही आहे आणि लगेच टी व्हीवर आलं होतं प्लाझ्मा पेरेसिसनी हे 2 पेशंट बरे झाले. आणि या डाटावरनं आपण त्याचा एक प्रकारचं लोकांमध्ये लगेच क्युरियोसिटी की आमच्या पेशंटला प्लाझ्मा पेरेसिस देता का. रॅमडेसिवीरचं तेच झालं की आमच्या पेशंटला रॅमडेसिवीर द्या. हे कुणाकडनं यायला लागलं? हे कुणाकडनं म्हणजे मेन पेशंटच्या नातेवाईकडनं याची डिमांड यायला लागली. डॉक्टर्स, मग त्याला काय वाटतं, डॉक्टर्सचं काय होतं अशावेळी की मी जर रॅमडेसिवीर दिलं नाही आणि पेशंट बिघडला तर आपण नातेवाईक रॅमडेसिवीर द्या म्हटलं तर मी ऐकलोच नाही आणि त्याच्यामुळे कुठंतरी पेशंट बिघडला ही नातेवाईकाची भावना होईल म्हणून रॅमडेसिवीर चालू आहे. यामुळं मला इथं स्ट्रिक्टली सांगणं गरजेचं आहे की रॅमडेसिवीर प्लाझ्मा पेरेसिस ही नातेवाईकाची डिमांड असू नये. रिसेंटली WHO हळूहळू या गोष्टीला आता पूर्ण सहमती देतो आहे की या 2 गोष्टींचा प्रॅक्टिकल यूज नाही आहे आणि आपणही प्रॅक्टिसमध्ये बघतो. प्लाझ्मा पेरेसिस उलटं सिव्हिअर स्टेजेसमध्ये पेशंट बॅड होतात, लंग्ज आणखीन ॲफेक्ट होतात. हे काही 1-2 पेशंटमधले आमचे स्वतःचे अनुभव. त्यामुळं प्लाझ्मा पेरेसिस ही बऱ्यापैकी आउटडेटेड ट्रीटमेंट आहे, नाही आहे ती, त्याचं पण काही फारसा रोल नाही आहे, हे मला इथं सांगायला. बरं सर, आता आपण कोरोना विषाणूचा पहिली लाट आणि दुसरी लाट आपण थोपवलेली आहे. आता आपल्या समोर आहे 3री लाट आहे, येणार आहे भविष्यामध्ये. तर याचा थोपवण्यासाठी आपल्याकडे एक रामबाण उपाय म्हणून लसीकरण आहे. हा लसीकरण जो आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नावाने 2 प्रकारचे वॅक्सिन्स आपण सर्रासने वापरतोय आपण. आता या लसीकरणाचा किती प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे, त्याच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती किंवा अँटीबॉडीज तयार होणे किती प्रमाणात होईल आणि त्याचा टिकाव किती वर्षपर्यंत टिकून राहील? हा एक अतिशय परत एक चांगला प्रश्न विचारला आहे की वॅक्सिनेशन किती उपयोगी होणार आहे 3rd लाटेसाठी. वॅक्सिनेशन नंतर खरंच थोड्याफार प्रमाणात हे दिसून येतं की कोविड होतो, नाही असं नाही, पण त्याचं कुठंतरी प्रमाण कमी प्रमाणात होतो असं काही पेशंटमध्ये दिसलं आहे. काही पेशंटमध्ये ते दिसलेलं नाही आहे खरं सांगायचं म्हणजे हे दोन्ही पेशंट आहेत की हे पण लस घेऊन आलेत, हे पण लस घेऊन आलेत, पण काही जणांमध्ये सिव्हिअरिटी वाढली आणि काही जणांमध्ये वाढली नाही आहे. त्यामुळं एक भाग आपण चांगला बघू की काही जणांमध्ये ज्याच्यामध्ये हा कमीच राहिला, वाढला नाही, त्याच्यामुळं लसीकरणात जोर देणं गरजेचंच आहे. प्रॅक्टिकल फॅक्टच्या दृष्टीने जर विचार केला तर चला बाबा आपण हे घेतलं आहे, सायकोलॉजिकली माणूस वर जातो की मी लसीकरण केलं आहे, मला कोविड होत नाही, हा एक कॉन्फिडन्स राहतो. भिणाऱ्या लोकांसाठी हे पण चांगलं असतं. आणि सेकंड, त्या वॅक्सिनेशनचा कुठं ना कुठं त्या व्हायरसचा जोर कमी करण्यात जरी यूज झाला तर हे जे काही फुफ्फुस अफेक्शन आहे, हे काही जे हार्ट अटॅक्स आहेत, हे बऱ्याच प्रमाणात कमी होतील. इस्पेशली ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, जे आपण मगाशी बोललो, हार्ट अटॅक, डायबेटिक, ट्युबरक्युलोसिस, लॉंग टर्म कॅन्सर्स, हे जे डायलिसिसवर आहेत जे पेशंट, यांच्यामध्ये लसीकरण तर व्हावंच, पण या पिरियडमध्ये मॅक्झिमम मिडल एज, यंग एज, जेवढं काही लसीकरण होईल ते फार चांगलं आहे. सर, आता लसीकरणाच्या गर्भवती महिलांसाठी आवश्यक आहे, मग दिल्यानंतर त्याचे काही कॉन्ट्राइंडिकेशन वगैरे येतात का, किंवा गर्भवती महिलेला किंवा गर्भाशयामध्ये भ्रूण अवस्थेत काही धोके निर्माण होतात? नाही, ही सुरुवातीला बरीच अफवा होती की असं एखादा पेशंट कुठेतरी गेला, तो कशामुळे गेला याचा नीट स्टडी नाही. 1-2 जागी काहीतरी आपण ऐकलं आणि त्याच्यावरनं असे काहीतरी गोष्टी होतात. ओव्हरऑल सर्वे बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये लसीकरणाने असं काही मॉर्टॅलिटी होते इवन फॉर प्रेग्नंट लेडी असं काही नाही आहे, बट इट इज मोर सेफ. प्रेग्नंट लेडीमध्ये लसीकरण करणं हे खरंच सेफ आहे, कारण मी बघितलं आहे प्रेग्नंट लेडीजमध्ये सुद्धा इट्स लाईक अ कोमॉर्बिडिटी आणि आजार वाढतो, त्याच्यापेक्षा लसीकरण केलेलं कधी चांगलं. सर, लसीकरणाबाबत आणखी एक असं आहे की 3rd वेव्हमध्ये ज्या चाइल्ड यंगर एज बिलो द 18 इयर्स, सध्या तरी वॅक्सिनेशन अबव 18 इयर्स चालूच आहे, बिलो द 18 इयर्स सिन्स बर्थ टू 18 इयर्स, या एज ग्रुपसाठी काय प्रोव्हिजन्स असणार आहे सर, सरकारचा किंवा खाजगी स्तरावर? हे जास्त सरकारच चांगलं उत्तर देऊ शकतं आहे, कारण तिथं तुम्ही त्या लेवलनी कसा पुरवठा होतो आहे, पूर्ण देशभर त्यांना पुरवठा करतायत, त्यांच्या काय अडचणी आहेत, फार आपण या गोष्टी लांब बसून सांगू शकत नाही. पण आपली ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ
लेमॅन त्यांची एकच इच्छा आहे ना की सगळ्यांना आम्हाला लसीकरण मिळावं ही जी तडफड चालू आहे कुठंतरी ती जास्तीत जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे. सर, कोरोना रुग्णांच्या संदर्भात म्हणजे संसर्ग कमी करण्यासाठी जसं लसीकरण एक रामबाण उपाय आहे, ज्याच्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढते, अँटीबॉडीज तयार होतात. त्याच्या मनातलं जी नैसर्गिक प्रतिकारक शक्ती आहे अशा कोणत्या गोष्टींमुळे वाढू शकते आणि ते करणं काय करणं गरजेचं आहे सर? बेस्ट थिंग इज युअर स्ट्रॉंग विल पॉवर. तर आम्ही आज डॉक्टर लोक काय उतरलो आणि काय करतो, फक्त स्ट्रॉंग विल पॉवरवर काम करतोय. सगळ्या युनिटला तीच पॉवर देऊन सोडलेली आहे म्हणून आम्ही या 2 वेळपर्यंत काम करतो. नाहीतर प्रत्येकजण बघा मरण्याच्या भीतीने घरीच बसला असतात. तर सगळ्यात स्ट्रॉंग गोष्ट आहे की आमच्यामधली एक विल पॉवर जी असते, पॉझिटिव्ह माइंड, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आपले रेग्युलर ज्या गोष्टी आहेत त्या या वेळमध्ये तर फार पाळणं गरजेचं आहे. अगेन द सेम सोशल डिस्टन्सिंग म्हणा, वेळोवेळी परत हँड सॅनिटाईज करणं म्हणा, या गोष्टीवरचा जोर आपला रेग्युलर असणं फार गरजेचं आहे. कोरोनाच्या नियमानुसार आपण ते सगळे वर्तन जबाबदारीने करत असतानाही सर त्यांच्या मनामध्ये शक्ती वाढवण्यासाठी मानसिक समुपदेशन करण्यासाठी आवश्यक आहे का? 100% याच्यामध्ये आपणच कुठंतरी कमी पडतोय किंवा आम्ही डॉक्टर लोकही फक्त ट्रीटमेंटमध्येच इन्व्हॉल्ड आहेत. बऱ्याच गोष्टी जर या थर्ड वेव्हच्या आधी जसं आज अशा माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो, जागोजागी जिथं मोठी मोठी घरं जिथं आहेत, फ्लॅट सिस्टीम्स आहेत, तिथपर्यंत पोचून जर डॉक्टरांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या, वेगवेगळ्या जागी प्रॅक्टिकल लेक्चर्स दिले, नेटच्या थ्रू म्हणा किंवा तुम्ही जाऊन काही कमी लोकांमध्ये जर बोलू शकलो आपण वेगवेगळे लोक, तर एक बराच भ्रम कमी होतो. जेव्हा डॉक्टर उतरून सांगतो किंवा त्या वैद्यकीय क्षेत्रातली माणसं जोडली जातात त्या गोष्टींना की बाबा हा प्रॉब्लेम या गोष्टीमुळे आहे, हा प्रॉब्लेम या गोष्टीमुळे आहे, तुम्ही मनातनं घाबरू नका, कोविड झाल्यानंतर घाबरू नका, असं कुठंतरी बिंबवलं गेलं पाहिजे. तरच ती विल पॉवर वाढते. कुठंतरी अपुऱ्या नॉलेजमुळं लोकांना त्रास होतो आहे मला असं वाटतं. हाफ नॉलेज इज डेंजरस असं बऱ्याच जणांची अवस्था झाली आहे. तर ती क्लिअर करण्यासाठी थोडंसं जास्तीत जास्त आमच्या साईडने पण त्याला लेक्चर्सच्या थ्रूच आपण मॅक्झिमम त्याची जनजागृती करू शकतो. सर, मानसिक समुपदेशन किंवा प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही आयुर्वेद शास्त्राने किंवा वैद्यक शास्त्राने आपल्याला काही योगा थेरपी सांगितलेले आहे. आसन आहे, प्राणायाम आहे, ध्यान धारणा आहे की ज्याच्यामुळे त्याची मनोबल वाढतात. या गोष्टी उपयुक्त आहेत की नाही? 100%. भारतात पहिल्यापासून आपण कोविड यायच्या आधीपासून आपण योगासनावर पहिल्यापासून भर दिलेला देश आहे. आपण लोकांना शिकवतो की योगा प्राणायाम ह्या गोष्टी करा. त्याच्यानी बघा तुम्ही जी गोष्ट आपण सकाळी एक्सरसाइजचा प्रकार आहे, कुठल्याही एक्सरसाइजनंतर तुमची एक मानसिकता, फिजिकल कॅपॅसिटी एक 2 माणसापेक्षा पण वेगळं दिसायला लागतं. कधी बघा 2 जण आपले हे करत नाहीत आणि आपण हे रोज करतोय, तर एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन चालता तुम्ही या गोष्टी. पण सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की कोरोनाचं पूर्णतः निर्मूलन करण्यासाठी आपण कोणकोणते नियम, आता येणारा जो 3रा वेव्ह आहे त्या 3रा वेव्ह थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी आपण सोलापूरकरांना काय म्हणजे कोणते नियम कशा पद्धतीने पालन करावे लागतील या संदर्भात आपले म्हणणं काय? एक फार महत्त्वाची जी प्रॅक्टिकल गोष्ट मी सांगतो इथं की कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या वेव्हमध्ये 4 महिन्याचा गॅप होता, सगळं मोकळं होतं, कोविड आलं नाही. आत्ता 2nd to 3rd वेव्ह याच्यामध्ये पण आपण बघतोय, आता आपण मोकळे बऱ्यापैकी फिरतोय, करतोय, एकत्र येतोय मार्केटमध्ये, तर कोविड नाही आहे जास्त. याचं कारण एकच आहे की मला असं रिपीटेडली वाटतंय की कोविडच ठरवतोय का काय की मला कधी यायचं आणि व्हेन टू अटॅक. कारण का मध्ये मग आम्ही नॉर्मल असतो आणि सडनली वाढतं, असं का होतं? तर मला असं वाटतं की गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंग करावं, मान्य आहे, पण कित्येक वेळा यावेळी होत नाही. तर असं आहे की त्यातला कुणीतरी एक सफरिंग असतो, या मास्कमध्ये कुणीतरी एक सफरिंग असतो ज्याच्यामुळं हे आपल्याला नियम पाळावे लागतात. बऱ्याच वेळा आपल्याला मनाला दुःख होतं की बाबा आम्ही सगळे तर नॉर्मल आहेत, आम्हाला काय, पण वी डोंट नो त्यातला एखादा ॲफेक्टेड असतो. म्हणून बऱ्याच वेळा ह्या सोशल डिस्टन्सिंगला आपल्याला महत्त्व द्यावं लागणार. आज त्यानंतर
हँड सॅनिटायझेशन त्याला महत्त्व द्यावं लागणार आहे आणि आपण आपले नियम पाळत राहायचं. कोविड काय करतोय काय नाही अजून जसं जसं दिवस जातील, अजून वर्ष जातील, अजून त्याचा स्टडी होत राहतो, बदलत राहतो, चेंजेस होत राहतात. त्यामुळं त्याच्याकडं आपल्याला दुरुस्त करावं लागेल. आणि कारण आपल्याला हे प्रॅक्टिकली नीट कळत नाही आहे अजून. मी इतक्या दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर हे समजू शकत नाही की कोविड कधी येणार. आत्ताही आपण थर्ड लाटेबद्दल बोलतोय. 50% म्हणतात येणार, 50% नाही. पण हे उत्तर नाही म्हणजे. सो कोविड इज अ कन्फ्युजिंग डिसीज एव्हरी टाईम. तुम्ही जे विचार करता ते गेले. लोक देवावर विश्वास ठेवत होते ते गेलं. म्हणजे त्यांनी काय नाही केले, मेडिकल फील्ड बदलून टाकलं त्यांनी. ही हॅज डन एव्हरीथिंग. म्हणजे सगळं चुकीच्या पद्धतीने व्हायला लागलं आहे, दिसतंय. पण कोविड त्याचा अटॅक आपल्या प्रॉपर टाईमला करतो. त्यामुळं व्हेरी डिफिकल्ट टू से कोविडच्या गाईडलाईन्स काय कराव्यात. फक्त एकच आहेत, बेसिक गाईडलाईन्सवर आणि आपलं प्रोटेक्शन आपलं स्वतःचं असावं. माझे हात नीट आहेत, माझा मास्क नीट आहे, ह्याच्याकडे प्रचंड लक्ष देणं गरजेचं आहे. सर, कोरोनाचा संसर्ग आपण रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून आपण टेस्टिंग करतोय, आपण ट्रेसिंग करतोय, ट्रीटमेंट देतोय आपण. याच्यासोबत आपण त्या व्यक्तीला काही लक्षणे, अशक्तपणा येणे किंवा तोंडाला रुची नसणे, बेचव होणे किंवा त्याला तोंडाला पाणी सुटणे, इतर काही लक्षणे उत्पन्न होतात. मग आपण लसीकरण हे सगळ्या गोष्टी करतोय, त्याला आहारामध्ये काय बदल करावा लागेल जेणेकरून त्याची प्रतिकारशक्ती वाढेल? आहार प्रॅक्टिकली असं आहे की आहारामध्ये कुठलाही बदल करायची गरज नाही. ज्याचं जे डाएट आहे ते घेत राहिलं तर उत्तम आहे, नंबर 1. पण जेव्हा हे तुम्ही म्हणता की टेस्ट गेली, हे गेलं, त्यावेळी पेशंटला प्रॉब्लेम्स येतातच कोविडमुळं. त्यामुळे ते नॅचरली त्यावेळी आम्ही बऱ्याच जणांना लिक्विड सॉफ्ट डाएटवर आधी ठेवतो की बाबा ठीक आहे, वेन यू फील टेस्टलेस यू टेक अ हाय प्रोटीन डाएट, यू टेक मॅक्झिमम लिक्विड्स, सॉफ्ट डाएट. त्यावेळी या गोष्टीवर भर ठेवतो जेणेकरून त्याची इम्युनिटी डाऊन होऊ नये. हा फार महत्त्वाचा आहे. आणि जसं जसं त्याचा पिरियड जातो पेशंट आपल्या रेग्युलर डाएटवर जायला हरकत नाही. हाय प्रोटीन डाएट व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर लेस शुगर डाएट. कारण शुगर डाएटने सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीज, शुगर्स ह्या गोष्टी ॲफेक्ट करतात जास्त प्रमाणात. आणि बघतो आम्ही लेटर स्टेजेसमध्ये जे कार्बोहायड्रेट डाएटचे पेशंट असतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाणसुद्धा बॉडीत वाढतं. त्यामुळं लेस शुगर डाएट, हाय प्रोटीन डाएट, दिस शुड बी द फॉर्म्युला. आज आपल्या इथे सोलापूर शहरातील कोविड योद्धा ज्यांनी शहर जिल्ह्यातील अनेक रुग्णांवर, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करून बरे केलेले आहेत, त्यांना अनेक संस्थेच्या वतीने सन्मान केलेले आहेत, असे कोविड योद्धा नवनीत हॉस्पिटलचे विशेष छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन तोष्णीवाल सरांनी आपल्या सर्व सोलापूरकरांना कोरोना रोगच्या संदर्भात शास्त्रोक्त मार्गदर्शन माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे की आजार कसा होतो, कसा प्रसार होतो आणि त्याचे कशा पद्धतीने निदान करणं आवश्यक आहे, टेस्टिंग करणे काय आवश्यक आहे, उपचार पद्धती काय आहेत, क्वारंटाईन काय आहेत, हे सगळं आपल्याला विशेषरित्या आपल्याला समजावून सांगितलेले आहे. पहिली लाट आणि दुसरी लाट संपल्यानंतर तिसरी लाट कसं येणार आहे, कोणत्या वर्गावर त्याचं अपेक्षण होणार आहे, या संदर्भातही सांगितलेले आहे. यासाठी आपल्याला लसीकरणावर जास्त भर द्यावा लागतील. योगा, प्राणायाम आणि स्वतःचं मन कणकर बनवणं गरजेचं असं सांगितलेले आहे. दहशतीला आणि घाबरून न जाता हा आजार आहे, हा आजारातून बरा होण्यासाठी किंवा रोगमुक्त होण्यासाठी काही नियम आहेत, या नियमासंदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. नियम पालन करत असताना आपल्या आहारामध्ये वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे सांगितलेले आहे. टेस्टिंगला अतिशय महत्त्वाचं त्यांनी स्थान दिलेलं आहे. म्हणून आपण सर्वजण सोलापूरकरांनी न घाबरता की येणारा तिसरा लाट कोणत्या का स्तरेनं होईना, कोणत्या का पद्धतीनं होईना, पण आपण आपले जे नियम आहेत, कोरोनाचे नियम, त्याचे काटेकोरपणाने पालन करणे गरजेचं आहे. आता डॉक्टर तोष्णीवाल सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही अनुकरण केलात, पालन केलात, तर कोरोनाचा तिसरी लाटही आपल्याला धोकादायक ठरणार नाही. आपण लवकरात या लढ्यामध्ये आपण यशस्वी होऊ आणि आपण या सोलापूरला या कोरोनातून हद्दपार करू. म्हणून बदलत्या रूप घेणाऱ्या, बदलता रंग देणाऱ्या कोरोनाला आपण चांगल्या रीतीने आता विविध साहित्यातून, विविध आपल्या लसीकरणातून, विविध माध्यमातून, विविध उपचाराच्या
अनुकूलतेतून आपण हे करणार आहोत. या संदर्भात आपल्याला डॉक्टर नितीन तोष्मल सर यांनी योग्य माहिती दिलेली आहे. आज येथे आपल्या स्वरांजली मेडिकल बुलेटिन चॅनलच्या उद्घाटनानंतर पहिल्या चर्चासत्रामध्ये सरांनी आपल्याला सगळ्यांना सोलापूरकरांना अनमोल मार्गदर्शन दिले. त्याबद्दल मी सोलापूर स्वरांजली चॅनलचे संस्थापक संचालक दयानंद मामड्याल, मार्गदर्शक संचालक सोलापूर केअर हॉस्पिटलचे सन्माननीय चेअरमन डॉक्टर मल्लिकार्जुन तरनाळे सर, डॉक्टर लिगाडे सर आणि मी मेडिकल बुलेटिनचे इंचार्ज म्हणून डॉक्टर योगेश पल्लोलू, मी पुन्हा एकदा डॉक्टर नितीन तोष्मल सरांचं मी स्वागत करतो आणि सत्कारी करतो. धन्यवाद. थँक्यू सर. वेगवेगळ्या स्तराला अजूनही